माऊली ज्ञानोबा पालखी सोहळा रथाच्या पाठीमागे दिंडी क्रमांक 143 दिंडी चालक मालक श्री हरिभक्तीपरायण दत्तात्रय बुवा ढवळे बोलत आहे। या ठिकाणी आम्हाला पालखी सोहळ्यामध्ये पायी चालणारे वारकरी श्रीयुत प्रशांत अवचट साहेब भेटले आणि त्यांनी आमची दिंडी जेवत असताना निर्यावरती विक्रम पेट्रोल पंपावरती एक दिंडीमधील काही 20-25 पत्रवळ्याचा आम्ही थर्माकोल पत्रवळी वापरली होती। त्यांनी सांगितलं त्याचा दुष्परिणाम काय असतो, इथून पुढे आम्ही तो वापरणार नाहीच आणि इतर वारकऱ्यांनी हे त्या पत्रिका वापरू नयेत अशी मी सर्वांना काहीतरी विनंती करतो। कारण त्या पत्रवळ्या वापरण्याचा त्यांनी आम्हाला दुष्परिणाम सांगितला की आपण गेल्यानंतर त्या पत्रवळ्याला जी अन्न लागलेलं असतं आणि मग ते जनावर वगैरे खातात, खाल्ल्यानंतर जनावर काहीतरी मरतात। त्याचप्रमाणे त्या पत्रवळ्यामध्ये जेवण केलं असताना त्याला कॅन्सर होतो त्या व्यक्तीला, म्हणून थर्माकोल पत्रवळी वापरू नये। आम्ही तर नाहीच वापरणार पण इतरांनी वापरणं हे सर्वांना दिंडी समाजाच्या वतीने विनंती करतो। रामकृष्ण हरी। आमच्या दिंडीमधील 143 दिंडी क्रमांकामधील एक वारकरी दर्शनाकरता गेला असताना पवारवाडीवरून त्या ठिकाणी त्यांनी दिंडीमधली पत्रिका दाखवली आणि अवचट साहेब जे पत्रिका वाटपाचा कार्यक्रम करत असतात की सर्व वारकऱ्यांना त्या आमच्या दिंडीला पत्रिका दाखवल्यावर अवचट साहेबांनी एक दिंडीचे मोठा बंडल काय तर त्यांनी आम्हाला दिंडी करता दिलेला होता आणि आज जाता जाता त्यांनी पाहिलं असताना आम्ही त्यांच्या पत्रवळ्याच वारकऱ्यांना वाढलेल्या होत्या, पण चुकून कुणीतरी दिलेला तो थर्माकोलचा 25 पत्रवळ्याचा शत आमच्याकडून वारकऱ्यांनी वाटला गेला वाढणाऱ्यांनी, तर तो सध्या आमच्याकडून ती चूक झालेली आहे। आम्ही तर करणार नाहीच पण इतरांनी ती करू नये हे सर्वांना विनंती करतो।